नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मस्त दुपारच्या जेवणामध्ये छान असे बेसनच्या पोळ्या केल्या होत्या, त्यासोबतच गरमागरम चपाती आणि आलू गोबीची भाजी बनवली होती. माझ्या मुलांना ही भाजी खूप जास्त आवडते, झटपटही बनते आणि खूप छान लागते. इथं आहोंना मस्त अशी बाजरीची भाकरी केली आणि त्यासोबतच मस्त असे दुपारचे वरण भात केले. इथं स्वयंपाक करता करता बाहेर जायचं घाईगडबडीमध्ये बघा दूध उतू गेलं, त्यासोबतच एवढ्या भांड्यांचा पाळा घासून घेतला. आता दिवाळीची साफसफाई करायचीच आहे, तर म्हटलं चला पहिलं आपण गॅस शेगडीपासूनच सुरू करावी. किचन कट्टा वगैरे घासायला काढलं मी इथं, म्हणलं याच्यापासूनच सुरुवात करावी. म्हणून सर्व शेगडी वगैरे घासून घेतली आणि समोरचे जे टाईल्स आहेत त्या सुद्धा सर्व घासून घेतल्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि पंखा लावला नाही, जे गॅस स्टोव आहे ते सुकून जातात, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. आणि स्वयंपाक झाल्यानंतरच हे सर्व गोष्टी असं घासून घेते मी, कारण मग ते बर्नल एकदा ओले झाले की मग ते परत आपल्याला नाही का वाट बघावी लागते. हे बघा इथे स्वच्छ अशी आपली शेगडी निघलेली आहे मस्तपैकी. आणि दिवाळीची साफसफाई सुरुवात केली, म्हटलं करून घ्यावं थोडं थोडं आता नाही का. टाईल वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं. आणि दिवाळीचा सण म्हटलं की शॉपिंग आली, घरातली साफसफाई आली, त्याच्यामुळे मग काय झालं घाईगडबडीत माझ्याकडून दूध उतं गेलं. त्यासोबतच लाडू ना इकडे तिकडे पळत होता, मग त्याला पण बघावं लागतं स्वयंपाक करता करता. 1 सेकंदामध्ये दूध उतं गेलं बघा हे. आणि मस्त सर्व बघा टाईल्स सर्व अशी छान घासून घेतल्या आणि इतकं प्रसन्न वाटत होतं, मस्त स्वच्छ. आणि स्वयंपाक करायला पण खूप भारी वाटतं बरं का. किचन कट्टा स्वच्छ असला ना, आपल्या सर्व गृहिणींचा टाइम इथं जास्त जातो. सकाळ दुपार संध्याकाळ स्वयंपाक आपण इथं करत असतो, त्याच्यामुळे मग हा एरिया स्वच्छ ठेवलं की मग स्वयंपाक वगैरे करायला सुद्धा खूप छान वाटतं आणि एनर्जी सुद्धा येते स्वच्छता बघून. आणि दूध वगैरे असं उतं गेलं ना तर पूर्णच काम वाढून जातं, त्याच्यामुळे मी असं घासलं ना सर्व शेगडी वगैरे नाही का, स्वच्छ वाटतं आपल्याला खूप. आपल्या किचनमध्ये किचन कट्ट्याचा साथीदार म्हणजे मिक्सर, तो सुद्धा खूप खराब झाला होता, त्याला पण घासून पुसून घेतलं. 1-1.5 तासांच्या मेहनतीनंतर खूप तहान लागली म्हणून पाणी पिले आणि मला तहान लागली म्हणून लाडूला सुद्धा खूप तहान लागली, तो पण पाणी पिला. त्याच्यानंतर मस्त असा मिक्सर घासून घेतला, पुसून घेतला. तर ही अशी दिवाळीची क्लिनिंग करता करता संपूर्ण दिवस जाणार आहे. त्यासोबतच फराळ वगैरे करायचा आहे. कालच जाऊन आम्ही मूळचंदमध्ये जाऊन कपडे वगैरे खरेदी केले. आज डीमार्टला सुद्धा जायचं आहे, तो सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल. आणि बघा स्वच्छता झाल्यानंतर मस्त असा किचन कट्टा आपला छान झालेला आहे, मस्त बघूनच मनाला खूप भारी वाटते. तुमची दिवाळी क्लिनिंग कुठपर्यंत आली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. इथेच थांबवते. सबस्क्राईब करा.